श्री ज्ञानराज माऊली यांच्या कृपाशीर्वादानं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना आपण अश्वचानन शोचस्त्वं प्रज्ञावादवश्च भाषसे गतासूनश्च नाम शोचन्ति कन्यका या श्लोकाचा आश्रय करून विचार करत आहोत। या श्लोकाचा विचार करत असताना आपण यापूर्वी 5 पगड्यांचा विचार केला। अर्जुनाला भगवान परमात्मा मुलांना देऊन सांगतात की अरे तरी सांग पा अर्जुना, तुझं पासवणी स्थिती या त्रिभुवना या अनादि विश्वरचना ते नक्की काय? ही सर्व विश्वाची रचना अनादि आहे, हे खोट आहे का? तर अर्जुनाचं उत्तर काय येणार? नाही, हे खरं आहे। म्हणजे एक आक्षेपात्मक त्यांना विचारले, खोट आहे का? अर्थात नाही, हे खरं आहे। हे सगळं जगत अनादि आहे। याचं पुन्हा वर्णन करताना बोलतात की पुन्हा दुसरा उदाहरण देऊन बोलतात, एक समर्थ एक आत्मी पासोनी भूते होते तरी हे वायाची काय बोलती जगा माझी। अन्वय तेथ एक समर्थो आखी। तेथ म्हणजे या एक अन्वय तेथ एक समर्थो आखी तयापासून भूते होते हे जगा माझी बोलती ते वायाची काही। अर्थात तेथ तेथ म्हणजे या सृष्टीमध्ये, या जगामध्ये, या विश्वामध्ये, कारण येत हे सर्वनाम आहे। सर्वनाम पूर्वाचा परामर्शक होतं, म्हणून या विश्व रचना हे जे पद आहे या विश्वाच्या रचनेमध्ये एक समर्थ आहे। ही विश्वाची रचना करणारे एक समर्थ कोणीतरी आहे। त्यापासून भूते होती, त्यापासून हे सगळे प्राणी उत्पन्न होतात। तरी हे जगा माझी बोलत, परंतु हे जगामध्ये जे बोलतात की एक समर्थ आहे, त्यापासून हे संपूर्ण जगत उत्पन्न होतं, असं जे जगामध्ये बोललं जातं ते वायाची काय?
ते खोटं आहे का, ते व्यर्थच आहे का, या प्रकारे म्हणजे या सृष्टीचा रचना करता किंवा या ठिकाणी एक ईश समर्थ आहे असं बोललं जातं, ते खोटं आहे का, अर्थात ते खोटं नाही, हे खरं आहे. इकडे पहा, या ठिकाणी समर्थ शब्दाचा प्रयोग करतात. समर्थ म्हणजे सामर्थ्यवान, ज्याच्यामध्ये पाय, ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याला समर्थ असं म्हटलं जातं. ते सामर्थ्य दोन प्रकारचं असू शकतं. एक ज्ञानशक्ती रूप सामर्थ्य आणि दुसरं क्रियाशक्ती रूप सामर्थ्य. तीच व्यक्ती वस्तुतः समर्थ असू शकते जी ज्ञानशक्तीनं आणि क्रियाशक्तीनंही युक्त असते. काहींकडे ज्ञानशक्ती असते, क्रियाशक्ती नसते. जसं आता आपल्याला काय करायचंय, युद्ध करायचं. युद्ध करण्याकरिता कोणती शक्ती लागते, क्रियाशक्ती. परंतु ग्रंथाचं ज्ञान संपादन करायचं कोणती शक्ती लागते, ज्ञान. ग्रंथ वाचणाऱ्याला युद्ध करता येत नाही, युद्ध करणाऱ्याला ग्रंथ कळत नाही. म्हणजे एकाकडे एक शक्ती आहे, एक शक्तीनं युक्त असेल तो संपूर्णतः समर्थ म्हणवला जात नाही. ज्याच्याकडे दोन्ही शक्ती असतात, ज्ञानशक्ती असते आणि क्रियाशक्तीही असते, तो समर्थ होतो. येथे असंच ज्याच्याकडे कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्ती असते, तो समर्थ. म्हणजे लोकांमध्ये जी घटना घडते ती करण्याकरता जो समर्थ आहे, लोकांमध्ये जसं घडतं तसं करण्याकरिता जो समर्थ आहे त्याला म्हटलं जातं कर्तुम शक्तिमान. जे होऊ शकतं ते करण्यास समर्थ आहे, तो कर्तुम शक्तिमान. दुसरा अन्यथा कर्तुम, कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. जी गोष्ट लोकांमध्ये होत राहते है ना, ती न होऊन देण्याकरता तिचा सुद्धा जो समर्थ आहे. पहा, भगवान लोकांमध्ये एक न्याय आहे. ते थोडा शब्दाशा अर्थ सांगतो, त्याच्या नंतर पाहूया विशेष अर्थ. म्हणजे अकर्तुम, यत् कृतकम तद अनित्यम, हा न्याय आहे. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, जातस्य ही ध्रुवम मृत्युम ध्रुवम जन्म मृतस्य. जो उत्पन्न झालेला आहे त्याचा नाश होतोच, हे की नाही. जो उत्पन्न झालाय त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही, हा एक सिद्धांत. ही घटना नित्य घडतच राहते. परंतु भगवान परमात्म्यात असं काही सामर्थ्य आहे, अकर्तुम. नाश होतो की नाही, तो होऊ न देण्याचं सामर्थ्य भगवान परमात्मा आहे की नाही. तो न करवण्याचं, नाश न होऊ देण्याचं सामर्थ्य हे सुद्धा भगवान परमात्म्यात आहे. म्हणून भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला की मनुष्य चिरंजीवी होऊन जाईल. दुसरा आहे अन्यथा कर्तुम. जसं होतंय, जे होणार आहे त्याच्या उलट करण्याचं सामर्थ्य. प्रारब्ध, प्रत्येक मनुष्यानं प्रारब्ध भोगूनच संपावं लागतं. प्रारब्ध ते
त्यापासून होणारं फळ ते होणारच आहे की नाही. ते झाल्याशिवाय राहणार नाही, प्रारब्ध फळ देईलच. परंतु एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. भगवान परमात्म्याच्या कृपेनं ते नष्ट होऊन जात. म्हणजे भगवान परमात्म्यामध्ये कर्तुम शक्ती आहे, अकर्तुम शक्ती आहे, अन्यथा कर्तुम शक्ती आहे. अशा प्रकारचे भगवान परमात्मा आहे. तोच खरा समर्थ असतो. म्हणून समर्थ जे जे करी ते न हो नये चराचर. कारण की समर्थ लोक जे लोकांमध्ये करतात ते होत नाही असं कधी होतच नाही. त्यांनी करायला प्रारंभ करावा आणि क्रियेनं व्हावं हे निश्चित आहे. कारण की असा जो समर्थ आहे तो केवळ भगवान परमात्मा. ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नातू. हे भगवान परमात्मा गतिवर्ता प्रभू साक्षीमध्ये अशा प्रकारचा समर्थ केवळ भगवान परमात्मा आहे. म्हणून बळीया माझा पंढरी राव तो या देवाचाही देव. भगवान परमात्मा हा समर्थ आहे, बलवान आहे. जो समर्थ असतो, बलवान असतो, तोच हे सगळ्या क्रिया करू शकतो. आणि समर्थ एकमेव केवळ ईश्वरच आहे. ईश्वर आपल्याला माहित असेल काय आहे लक्षण. चैतन्यम यदधिष्ठानम, चैतन्यम यदधिष्ठानम माया चैव तथा पुनः चिच्छाया माया निष्ठा च तत्संगो ईश उच्यते. सांगितलं होतं की नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल असं हे काय श्लोक आहे त्याच्यामध्ये चैतन्य अधिष्ठान चैतन्य माया चैव तथा पुन्हा त्याचप्रमाणे दुसरी माया व त्या मायेमध्ये पडलेली चिच्छाया माया निष्ठाच किंवा चिच्छा चैर माया निष्ठाच चिच्छाया असं बदल. मायेमध्ये पडलेली चैतन्याची छाया प्रतिबिंब या समुदायाला जीव म्हटलं जातं. म्हणजे माया विशिष्ट चैतन्य जीव म्हणा किंवा माया विशिष्ट चैतन्य ईश्वर म्हणा किंवा मायेमधील पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब त्यास ईश्वर म्हणा. असा हा ईश्वर समर्थ आहे. त्या परमात्म्यापासूनच तयापासून भूते होती. सगळे हे विचित्र जगत उत्पन्न करायचं झालं तर त्या प्रकारच्या बुद्धिमान मनुष्य पाहिजे, है की नाही. बुद्धी पाहिजे आणि सामर्थ्यही पाहिजे. आम्ही कालच्या पासून 2 चिकटपट्टे चिटकवतो, चिटकण्यात झाले, है की नाही. त्याच्यामध्ये बुद्धीचा प्रयोग केला तर सामर्थ्य कमी पडतं. ते आपलं ऐकतच नाही. म्हणजे आपल्याकडं सगळे कारण कसे पाहिजे, बलवान. ईश्वराकडे कसे मंदिरवरती घेऊन जाता जाता किती समस्या झाल्या. हे सामर्थ्यवानाचं काम का, हे सामर्थ्य त्याचं काम आहे की नाही. परंतु सामर्थ्यवान उतरून घेऊन गेला असता. म्हणजे आणि सामर्थ्यवानापासूनच संपूर्ण जगत उत्पन्न होऊ शकतं. म्हणून परमात्म्यापासूनच बलवान भगवान परमात्मा आहे. जयापासून हे सकळ महिमंडळ हे झाले, हे की नाही. कारण भगवान परमात्मा बलवान आहे आणि त्यांच्यापासूनच सर्व जगत उत्पन्न झालं. येतो अयमाने भूतानी जयंते यत् प्रयत्न जातानी जीवंते यत् प्रयत्न संविशंते तद ब्रह्म तद विजिज्ञासस्व. या प्रकारे कथन केलं. आणि हे जगामध्ये एक समर्थ आहे. जे बोललं जातं ते काय व्यर्थच आहे का. अर्थात ते व्यर्थ नाही. एक समर्थ आहे. सगळ्या घटना त्याच्यानुसार घडतात. आणखी
दुसरे उदाहरण देऊन भगवान परमात्मा बोलतात, हो क्या सांप्रत ऐसे झाले जे हे जन्म मृत्यूत्व सृजिले आणि नाशू पावे नाशिले तुझे काही. हो सांप्रत ऐसे झाले का जे हे जन्म मृत्यूत्व सृजले आणि तुझे नाशिले नाशू पावे काही. अर्थ हो अरे अर्जुना सांप्रत ऐसे झाले का, आता काय असं झालंय का. सांप्रत म्हणजे आता या वर्तमान काळामध्ये असे झाले आहे का जे हे जन्म मृत्यूत्व सृजिले, जे हे जन्म आणि मरण तू उत्पन्न केले का. तुझ्यामुळे झाले. मी ठरवलं तरच हे उत्पन्न होणार आणि मी ठरवलं तरच हे नष्ट होणार असं आहे का. नाही, असं नाही. बर, आणि तुझे नाशिले नाशुपावे काही आणि तूच तुझ्याकडून नष्ट केल्यावर हे नष्ट प्राण नाशास प्राप्त होतात काय. म्हणजे आता अर्जुनाला कसा टमणार की बस म्हणजे आता हे तुझ्यानंच होणार. बरं तुझ्यामुळेच हे सगळे उत्पन्न झाले का. बरं तुझ्याकडून नाश केलं तरच हे नष्ट होणार का, असे नष्ट होणार नाही. काय बोलतोय ते असं बोलू नाही ना. कारण की माहिती आहे ना हे कसे आहेत, हे मी अगोदरच मारून टाकलेले आहेत. निमित्त मात्र माया हातोस्तम जयमा व्यतिष्ठा. कारण मीच हे सगळे मारलेले आहेत आणि त्याला तू मारून टाक. म्हणजे या हे तुझ्याने नाही, बस तू निमित्त मात्र भव सगळे साचे भगवान परमात्मा. तू केवळ निमित्त मात्र हो. हे अगोदरच मी मारलेले आहे याच्याकरता तुझे. आणि हे उत्पन्न परमात्म्यापासून झाले. तर तुझ्यापासून झाले का. ते यांच्या जन्माची चिंता करतो, यांच्या मरणाची चिंता करतो. हे तुझ्याकडं कसं होणं शक्य नाहीये. मग असं असताना जे घडतंय ना ते एकच कारण आहे तुझ्याकडे. तू हा भ्रमिष्ठ आहेस आणि अहंकारी आहेस. भगवान परमात्मा दोन शब्दाचा अगोदर मारा करतात. तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातून धरीसी चित्ती तरी सांगे काही होती चिरंतन. सांग ते आता चिरंजीवच होणार, तू मारणार नाहीस. बोलतात की तू भ्रमलेपणे अहंकृती यासी चित्ती घातून धरीसी तरी सांगे हे चिरंतन होती काय. अर्थ तू भ्रमलेपणे म्हणजे तू भ्रमिष्ठपणाने व अहंकृती व अहंकाराने यांची चित्ती घातून धरिसी यांचा मनामध्ये वध करण्याचं मनात आणत नाहीस. तरी सांगे तर सांग हे चिरंतन होती काय, हे चिरंजीव होतील. बरं नको मारूस, कधीच मरणार नाहीत काय. मरणार ना, नंतर मरणार तर आता मरतील. नंतर सगळं वाईट करून जाण्यापेक्षा अगोदरच मेलेले बरे ना, हे की नाही. भगवान परमात्मा बोलतात एक काम आहे, भ्रमामुळे हे तू काय करत नाहीस. या ठिकाणी भ्रम त्यास म्हणतात अतस्मिंस तद्बुद्धी भ्रम. जे नाही त्याच्या ठिकाणी तशी बुद्धिवान. यांचा वध होणार आहे की नाही. यांचा नाश तर होणारच. तुझ्याकडून व्हायचं नाही तर कोणाकडून होईल, परंतु नाश झाल्याशिवाय राहणार नाहीस. बर सांगा जितके कौरव होते ते काय अर्जुनाला मारणार ठरलेले आहे ना. हो अर्जुनाच्या मारण्याला काय द्रोणाचार्य मारणार होते. द्रोणाचार्याला मारण्याकरता धृष्टद्युम्न उत्पन्न झालाच होता. त्याच्याकरता फिक्स आहे, निश्चित आहे. कौरवांना मारायचं झालं
याच्याकरता भीमाने एकट्याने प्रतिज्ञा केली 100 जणाला मी एकटा मारेल, आणि ते एकट्याने मारले. अरे कुठे आहे? बर, दुसरं पहा, जितकी इतर होते अन्य सेना होती तर सेनेला सेना मारण्याकरता निश्चित आहे. दुसऱ्याला झोपा काढत होते काय? शल्यमामा इत्यादी यांना मारायला त्यांचे निश्चित आहे. अर्जुन होता कोणाला? बरं, कर्णाला मारलं म्हणावं. कर्णाला परशुरामजीनेच शाप दिला होता की हा योग्य वेळेस त्याला त्याचे काहीच करणार नाही, त्याचे शस्त्रास्त्र विद्या काम करणार नाहीये. ब्राह्मणाने शाप दिला होता, परशुरामजीने शाप दिला होता, पण तो शापाच्या निमित्तानं तिथं मरणारच होता. बस, तू स्वतःकडे अभिमान घेतो, तुम्ही मारले तरच हे मारणार. बस एक निमित्त हो, इतकं मात्र करण्याने भ्रम धारण केलास, आणि भ्रमामुळे मी मारणार आणि हे मारणारे असं म्हण, हे बरोबर नाहीये ना. भ्रमलेपणे पुन्हा काय झाला? आपल्या ठिकाणी भ्रम उत्पन्न झाला आणि त्याच्यामुळे अहंकार झाला, निश्चित मारणारा. या भ्रमामुळे आणि अहंकारामुळे यांचा आता मी यांना वध करणार नाही असं तू बोलतोस. सांग बर, तू मारले नाही त्याचे चिरंजीव होणार का? यानं नाही तर दुसरे मारणारे आहेतच ना. अर्जुनाला चांगल्या रीतीनं भगवान परमात्मा समजून सांगण्याचा प्रयास करतात. या ठिकाणी भ्रमलयपणे अहंकृती या पदाद्वारे भ्रम आणि अहंकार याने अर्जुनाच्या ठिकाणी एक अहंकार कार्याध्यास आहे हे या ठिकाणी दर्शवलेलं आहे. बर, की तू एक वदिता आणि सकळ लोक हा मरता, ऐसी भ्रांती झाली चित्ता योदेशी. भगवान परमात्मा बोलतात अर्जुनाची भ्रांती अशीच होती, अशी येऊन देऊ नकोस. काय देण्याची आवश्यकता नाही. बोलतात की अर्थात किंवा तू एक वदिता आणि हा सकळ लोक मरता, ऐसी भ्रांती चित्ता येऊ जणे देसी. अन्वय त्याचा अर्थ की तू एक वदिता, की म्हणजे किंवा तू एक वदिता किंवा तू एकटाच मारणारा आहेस, आणि सकळ लोक आणि हा सकळ लोक मरतात आणि हे सगळे लोक मरणारे आहेत. अशी भ्रांती चित्ता येऊ देशी, असा भ्रम चित्तात मनात येऊ देऊ नकोस. हा भ्रम येऊ देण्याची आवश्यकता नाही. कारण की तुझे म्हणतोस जे मी मारेता आणि कौरव मरते ऐसे वेटाळीला होता मोहे बहुते, तो फेडावया लागे अनंते हे दाखविले निज. भगवान अर्जुन हा असंच म्हणत होता की मी मारणारा आणि हे मरणारे, हे सगळे लोक मरणारे बस, याने आता मी मारणार आहे. म्हणजे कितका उलट भ्रम आहे. याचं उलट नाही होऊ शकत, सगळे जाऊन तुलाच मारतील. परंतु अरे भगवान परमात्मा बोलतात अरे कोणी कोणा त्याने मारे, हे तर मीच हो सर्व समान, सगळ्यांना मारणारा मीच आहे, कोणी कोणाला मारत नाही. बस हेच भगवान परमात्म्यानं विश्वरूपाच्या निमित्तानं झोपायचं नाही. याच विश्वरूपाच्या निमित्तानं भगवान परमात्म्यानं हे सांगण्याकरता प्रयास केलेला आहे, हे की नाही. म्हणून याचा भ्रम, ऐसी भ्रांती असा भ्रम चित्ता येऊ न देसी, जणे देसी, असा भ्रम चित्तामध्ये येऊ देऊ नकोस. का? भगवान परमात्मा बोलतात हे असे आहे, अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तू आकाश वचावे सांगे मग. भगवान बोलतात हे अर्जुना, हे आघवे अनादि सिद्ध
स्वभावे होत जात मागून घ्या असे. तरी तो आकाश वचावे म्हणजे सांगे. भगवान परमात्मा बोलतात हे कसं येतं? अनादि आहे. हे आघवे अनादि. जितके तुम्हाला पुढे दिसतात ना युद्धामध्ये उपस्थित झालेले हे कसे येतं? सगळे अनादि आहे. आजच यांचा जन्म नाही झाला. तो असं म्हणू की ते आता उत्पन्न झालेले आहेत आणि हे आता मरणारे आहेत. हे अनादि. हे अनादि कालापासून चालतात. कारण की जीव ईशो विशुद्धातिचित तथा जीवेशयोर्विदा शिक्षा अविद्या तच्चितोर योग षडस्माकम अनादया. वेदांत मतामध्ये 6 पदार्थ अनादि म्हटले जातात. एक जीव, दुसरा ईश, तिसरा शुद्ध चैतन्य ब्रह्मचैतन्य विशुद्धाचे. त्याचप्रमाणे जीवेशयोर्विदा जीव ईश्वर यांचा भेद किती झाले? 4. अविद्या 5 आणि अविद्या व चैतन्याचा ब्रह्मचैतन्याचा संबंध हे कसे आहेत? 6 पदार्थ वेदांत मतात अनादि. आणि हे पुढे दिसतात. हे कोणत्या कोटीत येतात? सगळे जीव कोटी. सगळे जीव आहेत. भीष्म द्रोणादी कोण आहेत? जीव. हे कसे आहेत? अनादि आहेत. यांचा जन्म केव्हापासून झाला? म्हणजे जन्मलेलेच नाही, ते अनादि कालापासून आहेत. त्याच्यामुळे ते आता पूर्वी नव्हते, आता उत्पन्न झालेत असं म्हणण्याची आवश्यकता नाही. बर, तुम्ही म्हणाल की नष्ट तर होतील ना? सिद्ध आहेत हे. अर्थात हे कधीच स्वरूपतः सिद्ध आहेत. यांचा नाश कोणीच करू शकत नाही. अनंत आहेत बाबा. हे जसे अनादि आहेत तसे सिद्ध हे आहेत. अर्थात नित्य आहेत, स्वरूपतः सिद्ध आहेत. यांचा कोणी नाश करू शकत नाही. त्याच्याकरिता ते उत्पन्न होतात, मरतात, याविषयी भ्रम करण्याची आवश्यकता नाही आहे ना. पण देवा दिसतंय की हो, हे भीष्मजी शंतनूपासून उत्पन्न झाले, गंगापुत्र आहेत, दिसतंय की नाही? बर, काही उत्पन्न झाले, काही मेले. तुम्ही सांगता सगळे अनादि आहेत आणि सगळे सिद्ध आहेत, नित्य आहेत. नाही देवा, हे काय डोक्याला पडत नाही माझ्या. मग हे दिसतंय का? उत्पन्न होतात, मरतात, हे दिसतंय कशामुळे? भगवान समजून सांगतात. एक स्वभावे होत जात. स्वभाव म्हणजे प्रकृती, माया, अविद्या. हे मायेमुळे उत्पन्न होतात आणि मायेमुळे नष्ट होतात. स्वभावे होत, मायेने हे उत्पन्न होतात, स्वभावे जात आणि मायेने हे नष्ट झाल्यासारखे दिसतात. परंतु वस्तुतः हे वास्तविक रीतीने उत्पन्न होत नाहीत आणि नष्ट होत नाहीत. जे उत्पन्न होणं आणि नष्ट होणं आहे हे सगळं मायेमुळे. कशामुळे? मायेमुळे हे उत्पन्न होणं आणि नष्ट होणे. बरं सांगा, जे माईक असतं त्याच्याविषयी काय शोक करायचं असतं का? बर, पुढे माईक सर्प उत्पन्न झाला, त्याच्याविषयी काय शोक करायचा का? माईक सर्प नष्ट झाला, माईक चांदी प्राप्त झाली, माईक चांदी नष्ट झाली, काही शोक करायची आवश्यकता आहे का? नाही. अरे ते नव्हतंच. तसे कधी उत्पन्न होतच नाहीत आणि कधी मरतच नाही. ते नित्य आहेत, सिद्ध आहेत. त्याच्यामुळे सांग, तरी तो आकाशोच्या मग सांगे. तर आता सांग, तू का शोक करावा? मला सांग बरे. अर्जुन चुप. नाही, भगवान परमात्मा बोलू लागले, चांगले खडसावून सांगू लागले. आतमध्ये प्रेमात ज्ञान सांगतात, परंतु राग आला. सुरुवातीला तावानच भगवान परमात्मा बोलतात.
नंतर तो झाला की मग थोडं कुरवाळून सांगण्याचा प्रयास करतील, प्रेमाने सांगतील. परंतु अगोदर तर एकदम सुरुवातीला अर्जुन फार बोललेला आहे ना, मग इकडे रोष आलेला आहे भगवान परमात्माकडे. मग एकदम बोलून टाका आणि कशी बोलतात पाना, परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतिसी आणि तू चिनिती सांगसी आम्हा प्रती. वारे वा, स्वराच्या उलट्या बोंबा आहे की नाही. तशी स्थिती आहे मूर्ख तू आणि मला सांगतो, काय तुला कळत नाही आणि तत्वज्ञान सांगायला. भगवान परमात्मा बोलतात परी अन्वय, परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतिसी आणि तुझी आम्हा प्रती नीती सांगस. बोलतात परी अर्थात परंतु मूर्खपणे, मूर्खपणामुळे म्हणजे एक अज्ञानाची झापड पडली आहे ना, मूर्ख आहेस म्हणून तू जाणत नाहीस. हे अनादी आहे, हे सिद्ध आहे, हे जाणलं पाहिजे की नाही. परंतु काय करतो आपण, हे जाणत नाही का, अज्ञानी आहे ना. मूर्खपणा तर आपण पोरकटपणा थोडं, अनाधिकारीपणा. मूर्खता म्हणजे अनधिकारीत्वामुळे तू त्याचा उत्तम नाहीस, योग्य नाहीस, मूर्ख आहेस, त्याच्यामुळे तुला काय कळत नाही. आता एखाद्याला असं बोललं तर तुम्ही म्हणला वा रे वा, असा कसा उद्देश आहे. बर, काय मूर्खपणा केला देवा, चांगलं ना. तुम्ही म्हणता की मूर्ख आहे, मूर्खपणा मला कळत नाही, मी काय केलं. वा रे वा, न चिंतावे ते चिंतिसी, ज्याचं चिंतन करू नये त्याचं चिंतन करू लागला तर मूर्ख नाही म्हणता जाणार का मग. पण म्हटलं अभ्यास करावा, त्याचं चिंतन केलं पाहिजे. दुसरं इतर सदा चिंतन करू नये आणि त्याच्या चिंतनामध्ये लागतो, अभ्यास सोडतो आणि संसाराच्या चिंतनात लागतो. मग मूर्ख नाही की नाही. काय तो मूर्खपणा केला, दिलं सोडून चांगला परमात्मा बसला घरी तो बोलतो की नाही असं. तसं भगवान परमात्मा बोलतात अर्जुनाला, न चिंतावे, जे चिंतू नये, ज्याचं चिंतन करू नये त्याचं तू चिंतन करतोस. बर ठीक आहे, करे नका, आहे की नाही, करे नका. परंतु काय करत असतो ना, आम्हा प्रतिनिधी सांगसी आणि आम्हाला उलट ज्ञान सांगतोस. म्हणजे हे मूर्ख आणि ते माहित असेल कधी प्याले ते विचित्र काहीतरी प्याले. ते काय बोलतं की दुसऱ्याला तत्वज्ञान सांगतं, भगवान 7 ठिकाणी आहे असं बोलत नाही ना. हे तुम्हाला माहित नाही, हे तुम्हाला आणखी काहीच कळालं नाही ज्ञानेश्वर असं बोलणार. म्हणजे हे आपले शब्द असे सांगतो, मग ते त्याच्या हिसाने बोलले, आपलं काय माहिती ते कसं बोलतंय. परंतु असं ऐकून पाहून दिसतंय की नाही. म्हणजे मूर्खपणामुळे जे बोलू नये ते बोलतो आणि जो चांगला आहे त्यालाच शिकवत राहतो. नंतर सुधीवर आल्यानंतर म्हणतो काय नाही, बरं हे बोलला होतास तू, आम्हाला तत्वज्ञान सांगणार होतास. नाही ते माहित नाही, ते बोलणार होतं ते केलं नाही. पण असं म्हणजे मूर्खपणा गेला तर मनुष्य चांगलं होतं. भगवान परमात्मा बोलतात, बर अर्जुन तू स्वतःला कसा समतोस. तेव्हा मी चांगला आहे, मला कळतंय. बरं विवेकी आहेस ना. हो देवा. मग विवेकी माणसाचा स्वभाव काय असं माहित आहे काय. तेव्हा म्हणतात ऐक, विवेकी जे होते ते दोही तेही न शुचिती, जे होयच आहे हे भ्रांती म्हणून. अरे अर्जुना काय बरं पहा, जे विवेकी होती, जे विवेकी लोक असतात ते दोही तेही न शुचिती, ते दोघांचाही शोक करत नाही. कोणाचा रेवा, दोघांचा. पण दोघांचा, लोक सांगितलेल्या दोघांचा. गतासून
अगतासून म्हणजे उत्पन्न होणं किंवा नष्ट होणं. जगणं, जन्माला येणं आणि मरणं या दोघांचाही शोक करत नाही. का? अरे जे होय जाय हे भ्रांती म्हणून, जे अर्थात कारण की होय म्हणजे उत्पन्न होणे, जय म्हणजे नष्ट होणे, हे काय आहे? भ्रम आहे. उत्पन्न होणं ही भ्रम आणि नष्ट होणं ही भ्रम, दोन्हीही भ्रम असल्यामुळे विद्वान पुरुष या दोघांचाही काय करत नाही? शोक करत नाहीत. म्हणून जर तू आपल्याला विवेकी समजत असेल तर शोक करू नको. या प्रकारे अर्जुनाला समजावून सांगितलं. यापुढे पुन्हा भगवान परमात्मा याविषयी वर्णन करतील. ते पुढे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते